रामराम मंडळी. रामराम मंडळी हे नाव आहे, लक्षात आलं ना, या श्राव्य संवाद मालिकेचं. आपल्या सगळ्यांचं या मालिकेमध्ये मनापासून स्वागत. या मालिकेमध्ये आपण अशा व्यक्तींना भेटणार आहोत ज्याने आपल्या जीवनामध्ये कौटुंबिक आणि सामाजिक जबाबदारींचं भान राखत खूप आनंद शोधलाय, किंवा तसा प्रयत्न ते सतत आणि प्रामाणिकपणे करतात. लौकिक अर्थाने यशस्वी व्यक्तींना ज्या निकषांनी पारखलं जातं ते निकष यांच्या बाबतीत अर्थातच अगदीच गैरलागू ठरतात. यांचा आनंद शोधाचा ध्यास आपल्यालाही प्रेरणादायी ठरेल याच विश्वासाने आपण त्यांच्याशी गप्पा मारणार. चला तर मग भेटूयात आणखीन एका आनंद यात्रेला. रामराम मंडळी. रामराम आनंद. आध्यात्मिक साहित्याचा सहवास, संस्कृती, संशोधन आणि देशकार्य यांचा वारसा लाभलेला आणि प्रतिकूल परिस्थितीमध्येही जीवनातील आनंद टिकवण्याचा स्वभाव असलेला आमचा मित्र आनंद ठकार. स्वागत आहे आनंद तुझं. नमस्कार. आजोबांचं देशसेवेचं काम, वडिलांची संशोधक वृत्ती आणि आईचे अध्यात्माकडे झुकणारे साहित्याचं भान यांची शिदोरी घेऊन तुझी जडणघडण कशी झाली याची जरा आम्हाला माहिती दिलीस तर ऐकायला आवडेल. हो, जरूर. डॉक्टर रामदास, पहिल्या प्रथम आपले धन्यवाद. आपण या मालिकेसाठी मला आमंत्रित केलं आणि फार थोडक्या शब्दात तुम्ही जो वारसा मला कौटुंबिक लाभला आहे तसं फार छान तुम्ही वर्णन केलं. तरी खरी गोष्ट आहे. म्हणजे आमच्या घरात बघितलं तर मी सगळ्यात धाकटा आहे. माझ्या 2 मोठ्या बहिणी आहेत आणि आम्हाला सगळ्यांनाच हा जो वारसा आहे, म्हणजे माझे आजोबा शंकर विनायक तथा नानासाहेब आणि माझी आजी पार्वतीबाई ठकार, हे त्यांचं संपूर्ण आयुष्य हे स्वातंत्र्य संग्राम आणि त्याचबरोबर समाजकार्य यासाठी त्यांनी पश्चिम खानदेश, त्यावेळचा पश्चिम खानदेश म्हणजे धुळे किंवा आता नंदुरबार आणि त्यातली या जिल्ह्यांमधली जी अतिशय दुर्गम सातपुड्याच्या रांगांमध्ये असलेली जी खेडी, त्या ठिकाणी भिल्ल आणि आदिवासींसाठी त्यांनी बरंच कार्य केलं. आणि त्यानंतर अर्थात म्हणजे वडील फार हुशार होते आणि त्यांचा ओढा हा पहिल्यापासूनच गणित आणि शास्त्र याकडे होता. अर्थात त्यांच्या वडिलांच्या म्हणजे माझ्या आजोबांच्या या संपूर्ण देशसेवेला, देशकार्याला आणि स्वातंत्र्य संग्रामाला वाहिलेल्या आयुष्यामुळे अर्थातच त्यांची सततच बऱ्यापैकी ओढाताण कौटुंबिक झाली. त्याच्यातून ते जात होते. परंतु नंतर पुण्याला आल्यानंतर त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयामधून गणित आणि शास्त्रामध्ये त्यांनी बॅचलर्स केलं, पुढे मास्टर्स केलं. आजोबांनी? वडिलांनी. अच्छा. त्यामुळे त्यांचा कल हा अर्थातच खूपच आपण सायंटिस्ट व्हायचं, आपण संशोधनामध्ये काम करायचं असा त्यांचा एक हे होता पहिल्यापासूनच. आणि तो त्यांनी आयुष्यभर तो पुढे जोपासला. आणि त्याचबरोबर आई माझी तिच्या कालची फार प्रथितयश आणि फार नावाजलेली कवयित्री आणि लेखिका होती. तिने मोजकंच काव्य लिहिलं, मोजकंच तिचं साहित्य होतं. परंतु 1954 ते 1975-80 हा जो काही काळ होता, त्या काळापासून म्हणजे तिच्या अतिशय लहानपणापासून तिच्या कविता, सत्यकथा आणि इतर अशा त्या काळच्या ज्या नावाजलेली जी मासिकं होती की ज्याच्यामध्ये तुमचं जर काव्य किंवा साहित्य छापून आलं, म्हणजे ते स्वीकृत झालं, तर त्याचा अर्थ की त्या साहित्याला काहीतरी एक उंची आहे. त्याच्याशिवाय ते घेत नसत. सत्यकथा, वीणा, स्त्री, दीपावली वगैरे अशा याच्यातनं तिच्या कविता यायच्या. त्यानंतर तिने कथाही बऱ्याच लिहिल्या, बालकथाही तिने बऱ्याच लिहिल्या. आणि नंतरच्या काळामध्ये 1980च्या दशकामध्ये असताना तिची जेव्हा प्रकृती अस्वास्थ्यामुळे एकंदरीतच तिची तब्येत नीट नसायची आणि मग तिचा कल हा आध्यात्मिक वाङ्मयाकडे वळला. आणि मग ती जशी वाचायला लागली तशा तिला ओव्या स्फुरायला लागल्या. आणि मग तिने त्या समओवी म्हणजे ज्ञानेश्वरांची जी प्राकृत ओवी आहे त्याला ओवीबद्ध असं समओवी रूपांतरण केलं. पुढे अमृतानुभव, चांगदेव 65 केली, तेही बरंच गाजलं.
पुढे तिने संस्कृत सुभाषितांचं काही मराठी ट्रान्सलेशनही केलं. हो, अरे वा. हां, ट्रान्सलेशन म्हणण्यापेक्षा संस्कृत सुभाषितांचं तिने मराठी मराठीमध्ये काव्यमय काव्य. रूपांतर म्हणजे केलं. सम ओवी तसं सम सुभाषित. बरोबर, अगदी बरोबर बोललात. तर मिलाफ उर्दू मराठी शायरीचा असं मग तिने एक पुस्तक तयार केलं. हम्म. म्हणजे उर्दू जे शायरी आपण ऐकतो हो. तर त्याचं तिने मराठी काव्यमय रूपांतर केलं. हां. आणि बरं, मी आता जरा 1 मिनिट हो. थांबवतो. ह्या ज्ञानेश्वरी म्हणा किंवा आता जे गझल म्हटलं हो. किंवा चांगदेव पासष्टी ह्यातलं मूळ आणि आईनी केलेलं असं हो. काही सांगू शकाल का आता एखादं एखादं? मला किंवा तसं पाठ कुठलं एखादं नाहीये. आईचं असलं तरी कुठली, म्हणजे त्याला समांतर संस्कृत आलंच पाहिजे असं नाही, हां, पण बरोबर. आईनी केलेली एखादी नाही, रचना. माझं पाठांतर शाळेच्या दिवसांपासूनच फार वाईट आहे. त्यामुळे ठीक प्रश्न आहे. चांगला आहे. हं, हं. म्हणजे मी नेहमीच पुढच्या वेळेला अशी वेळ येईल तेव्हा मी नक्कीच तयारीत तयारी राहीन. करा. Yes. आणि मी एवढंच सांगेन, मला उद्धृत करता येणार नाही आता मुखोद्गत नसल्यामुळे, पण जर ज्ञानेश्वरी बघितली तर त्याच्यामध्ये गीतेचा मूळ संस्कृत श्लोक, कुठली ज्ञानेश्वरी उघडा तुम्ही, आणि मग त्याचा अर्थ, आणि त्याच्यानंतर ज्ञानदेवांनी त्या एकेका श्लोकावर त्यांच्या काही त्यांचं ठिकाणी भाष्य. 50, 100, 150, 300 इतक्या सुद्धा ओव्या आहेत. म्हणजे हो, हो, हो. सुमारे 800 समजा श्लोक असतील, आता मी नंबरात चुकत असेल, पण सुमारे एक 800-900 श्लोक समजा गीतेमध्ये असतील, तर त्याचे जवळजवळ 9,500 ओव्या 18 अध्यायाच्या या ज्ञानदेवांच्या आहेत. त्यामुळे खूप विस्तृत आहे ते. आईनी समओवी म्हणजे केलं काय नक्की, तर तिने असं योजलं की त्याचा जो अर्थ गाभा आहे, किंवा आपण इंग्रजीत कंटेंट म्हणतो त्याला, तर तो सगळा तसाच आहे, आणि पण ओवीबद्ध रूपांतर, पण शब्द त्यातल्या त्यात आजच्या सोपे, आजच्या लोकांना बोली भाषेत कळतील. हां, तर तिने ते सोप्या ह्याच्यात केलं. ते पुढे आप्पा दांडेकर, गोनी दांडेकर आमच्याकडे नेहमी येत असत. तिने घाबरत त्यांना दाखवलं, आणि ते म्हणले, अगं अंजी म्हणायचं, अंजली आईचं नाव, की अगं अंजी, हे मला सुद्धा असं सुचणार नाही, हे फार चांगलं करतेस तू उपजत कवयित्री आहेस, त्यामुळे तुला स्फूर्त आहे. त्यामुळे ती म्हणली की हे चांगलं होतंय का कसं, ह्याचा तू विचार करू नकोस, हे ईश्वर सत्तेने होतंय. ओके, चालू ठेव. हां, त्यामुळे ते ऍक्च्युली रागावले तिला, कारण तिच्या एका ओवीत तिने असं लिहिलं होतं. ती म्हणली, आप्पा, हे मला काय वाटतंय ते मी माझ्या काही कवनं तयार केली आहेत, त्याच्यात तिने एक म्हटलं होतं शेवटी की मी एक कारकुंडी कवडी. ते म्हणले, हे अजिबात मला चालणार नाही, तू कारकुंडी कवडी वगैरे काही नाहीस, तू फार मोठी कवयित्री आहेस, प्रज्ञा आहे. हां, आणि हे महत्वाचं काम आहे, कारण सार्थ ज्ञानेश्वरी, कारण त्यांची सार्थ ज्ञानेश्वरी आहे. नुकतीच आलेली होती त्यावेळेला. बरोबर. ह्या ज्ञानेश्वरीच्या 9,000 ओव्यांच्या 9,500 ओव्यांच्या कालखंडामध्ये निम्म्या ओव्या झालेल्या असताना आईला ब्रेन ट्युमर डिटेक्ट झाला, हां. आणि मग बराचसा काळ ते सगळं स्थगित झालेलं होतं. त्यानंतर तिने परवा सुरू केलं, आणि शेवटी 90-92 मध्ये ते पुस्तक झालं. त्यानंतर आम्ही थोडं वाचलं, पण अगदी खरं सांगायचं तर मला लक्षात आलं की आपला विषय प्रवेश झालेला नाही, कारण मी गीता वाचलेली नव्हती, आणि ते जरी सोपं असलं तरी मला ते बोध व्हायचा नाही, कारण शेवटी ही भावार्थ दीपिका आहे, आणि गीतेचा थोडासा आपल्याला विषय प्रवेश असेल तर मग ज्ञानदेवांनी जे इतकं विस्तृत सगळं केलेलं आहे ते समजतं. बरोबर. ते इतक्या साध्या गीताईमध्ये. भाषेमध्ये गीताईमध्ये आणलेलं आहे, बरोबर. आणि मग ते आईने योजलं, आणि मग तिच्या ओव्या तिने केलेल्या आहेत. तर एवढंच मी त्या बाबतीत सांगेन. ओके. पुढे तुझे शिक्षण घेतलंस ते तू इंजिनिअरिंगच्या स्ट्रीममध्ये, हो. मग तुला असं आर्ट्समध्ये किंवा हो. या साहित्यात काही करावं असं तेव्हा वाटलं नाही का? फार चांगला प्रश्न आहे. खरं सांगायचं तर थोडंसं लहानपणापासून माझा कल हा बऱ्यापैकी खेळण्याकडे असा होता, अभ्यासापेक्षा असण्याकडे. म्हणजे मी शाळेच्या दिवसात जेवढा पतंग उडवला किंवा जेवढी सायकल चालवली असेल, त्याच्या 1 सुद्धा मी अभ्यासाला कधी बसलो नसतो. अशी ही वस्तुस्थिती आहे. खरं म्हणजे आपला नक्की कल काय आहे हे नाही कळलं आणि त्यावेळेला. त्या काळात तेवढं त्याला हां. म्हणजे आता जेवढं त्याला महत्व दिलं हां, जातं हां. तेवढं तेव्हा नव्हतं. आणि अभ्यासात मी कमी होतो असं नाही, मागे राहिलो थोडासा, तो अभ्यास करायचो नाही म्हणून मागे राहिलो, ह्याची जाणीव मला 10वीत असताना झाली. पण मग ते थोडंसं असं झालं की ज्याला ऑल्सो रॅन असं इंग्लिशमध्ये म्हणतात, म्हणजे काही घोडे पळतात, चालतं. काही घोडे पळतात, आणि सम ऑल्सो रन. तर आता असं आहे की ह्याच्यामध्ये मला हे कळत नव्हतं की आपण काय कॉमर्स जाऊन काय करणार, मला कळायचं नाही. शास्त्र आवडायचं, चला आपणही तिकडेच जाऊ. मी आता बरीच गेस्ट लेक्चर्स वगैरे देतो, त्याच्यात मी मुलांना सांगतो गमतीने
की आपल्या देशाची व्यवस्था ही जसा मार्क्सिझम असतो ना, म्हणजे इकॉनॉमिक्समध्ये तो मार्क्सिझम किंवा मार्क्सवाद वगैरे म्हणतात, मार्क्सवाद. तसा हा मार्काधिष्ठित ही सगळी शिक्षण व्यवस्था आहे. शिक्षण संस्था आहे. म्हणजे मी परवाच आपल्या याच्यामध्ये एक आले होते रामराम मंडळीमध्ये, तरुण एकदम, हो. ऋषिकेश. त्याला मी तेच म्हटलं, आपण सगळे परीक्षार्थी होत, विद्यार्थी नाही. एक्झॅक्टली. तर त्यामुळे असं झालं की थोडंसं ते त्या ह्याच्यामध्ये मी मग इंजिनिअरिंग डिप्लोमा केला आणि मग पुढे इंजिनिअरिंगच्या क्षेत्रामध्ये गेलो. मग पहिली काही वर्ष प्रोडक्शन मॅन्युफॅक्चरिंग. कारण आपण इंजिनियर झालो तर मग आपल्याला नक्की बनवतात कशा गोष्टी हे कळलं पाहिजे. त्यामुळे खरं म्हणजे ओरेशन चांगलं होतं, माझी प्रेझेंटेबिलिटी चांगली होती. तर माझं थर्मॅक्समध्ये जेव्हा कॅम्पसमध्ये सिलेक्शन झालं तेव्हा त्यांनी मला नंतर सांगितलं की खरं म्हणजे आम्ही तुझं सिलेक्शन हे सेल्स मार्केटिंगसाठी केलं आहे. तर मग बराच वाद झाला, कारण मी म्हटलं नाही, पण मला प्रोडक्शनमध्ये काम करायचं आहे. कारण मी जर इंजिनिअरिंग केलं असेल तर ही माझी ठाम समजूत आहे की काय RS खुर्मी म्हणजे थर्मोडायनॅमिक्स शिकलो, गणितही शिकलो, इकडे काय मशीन डिझाईनही शिकलो, पण हे सगळं पुढं करतात काय ह्याचं, हे मला अप्लाइड मेकॅनिक्स शिकलो. तर हे नक्की काय करतात, व्यवहारात कसं वापरलं जातं. हां. आणि मी कमीत कमी त्यांना सांगितलं आणि याच्यावर बऱ्याच मीटिंग झाल्या आणि शेवटी मग त्यांनी मान्य केलं आणि मग मी प्रोडक्शनमध्येच राहिलो. पहिली 5 वर्ष आपण प्रोडक्शनमध्ये घालवायची असं मी ठरवलं होतं. मग 3 वर्ष मी 2 वर्ष थर्मॅक्समध्ये, मोठी कंपनी होती. मला लवकरच लक्षात आलं की आपल्याला जे साध्य करायचं आहे ते छोट्या कंपनीत जाऊन आपल्याला जास्त आवडेल, म्हणजे खूप मोठ्या प्रोसेसेसमध्ये राहण्यापेक्षा. म्हणून मग मी अगदी ठरवून थर्मॅक्सची चांगली चाललेली नोकरी सोडली. त्याच्यावरही बरेच वादंग झाले. पहिली गोष्ट म्हणजे डिप्लोमा करून डिग्रीला ॲडमिशन मिळत असताना घेतलेली आहे म्हणून वादंग होती. पण मी विचार केला की पुस्तकात जर आपण रमतच नाही तर पुन्हा कशाला डिग्री 3 वर्ष घालवायची. आणि मग मी स्मॉल स्केल इंडस्ट्रीमध्ये म्हणजे अशी एक त्यावेळेला हे होती की आपल्यालाही काही एंटरप्रेन्युअरशिप वगैरे करता येईल का, हल्लीच्या भाषेत स्टार्टअप. हल्लीच्या भाषेत स्टार्टअप. त्यासाठी मी मुद्दाम दोघा IITiansनी चालू केलेली एक कंपनी मला समजली. त्यांच्या कंपनीत मी पर्वती इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये जे शहा आणि KN रामसुब्बन असे दोघं जण IITian पवैयन्स, आणि त्यांनी इम्पोर्ट सबस्टिट्यूट मटेरियल हँडलिंग सिस्टीम्स इथे त्यांच्या स्वतःच्या डिझाईनची आणि पूर्ण पर्वती इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये बनवलेली अशी ते करायचे. तेव्हा ते रिव्हर्स इंजिनिअरिंगचं हे होतं, खूप बोलबाला होता. तर मला हे वाटलं, म्हणजे अप्रूप वाटलं. मग मी त्यांच्याकडे काम केलं 3 वर्ष. अशी थोडीशी ती वाटचाल पुढे गेली. बरोबर. मगाशी तू बोलताना आईच्या आरोग्याविषयी याचा थोडक्यात उल्लेख केलास. पुढे तुझ्या मुलाला पण खूप चॅलेंजेस आरोग्याच्या बाबतीत आले, आणि ते असतानाही तू तुझे छंद जोपासायचा जो प्रयत्न केलास, तर तो प्रवास कसा होता? म्हणजे मुलाला जे चॅलेंजेस आले आणि मुलाची तुझी जी आवड होती ती पण एक विशेष होती, ज्याच्यासाठी तुला पुणे सोडून जायला लागलं. तर ते थोडं आम्हाला सांगशील तर? हो, जरूर. हो, तो फार महत्त्वाचा मुद्दा आहे ॲक्च्युली. आणि एका दृष्टीने आमच्या कौटुंबिक आयुष्याला त्यांनी एक पूर्ण वेगळं वळण लागलं. म्हणजे आम्ही तिघंजणं, म्हणजे मी, बायको आणि मुलगा, त्याच्या 11वीच्या परीक्षेनंतर कोकणात गेलेलो होतो अशाच ट्रिपसाठी. आणि दिवेआगारच्या बीचवर आमच्या असं लक्षात आलं की तो थोडासा तिरका चालतोय. आणि तेव्हा आम्हाला कळेना की हा एकदम असा त्याचा झोक का जातोय. त्याला कळत नव्हतं आपला झोक जातोय म्हणून. आणि मग आम्ही तिकडनं त्याला विचारलं की अरे तुला बरं वाटत नाही आहे का? तर म्हणलं नाही, काही प्रॉब्लेम नाही. म्हटलं अरे तू थोडासा तिरका गेलास आत्ता. नाही. मग आम्हाला वाटलं की वाळूत पाय असेल. मग तिकडनं परत येताना आम्ही ज्या ठिकाणी राहिलो होतो 2 दिवस, तिथे परत येतानाही हा पुन्हा आपण नाही का बीचवरनं येताना असे ते छोट्या अरुंद गल्ले असतात, तर तिथे हा परत कंपाऊंडच्या बाजूला गेला एकदम, आणि तारा होत्या बाजूला. तर मी जाऊन धरलं एकदम त्याला की अरे तू पुन्हा तिरका गेलास. आम्ही ताबडतोब त्या दिवशी निघालो रात्री आणि आलो परत. मग तिने इथं आल्यानंतर दाखवलं तिच्या माहितीच्या. त्याच्या आधी त्याचा थोडासा ॲक्सिडेंट झालेला होता, तर आम्हाला वाटलं की त्याच्या पायाला काही लागलं असेल त्यामुळे तो जातोय. पण नंतर इथे डॉक्टर भिंगारे मॅडम, ज्या पुण्यातल्या पहिल्या ऑर्थोपेडिक सर्जन आहेत, स्त्री सर्जन आहेत ऑर्थोपेडिक, त्यांच्याकडे ट्रीटमेंटसाठी तो 6 महिन्यापूर्वी या ॲक्सिडेंटनंतर गेला होता.
त्यांनी मात्र एका क्षणात ओळखलं की हा ब्रेनचा प्रॉब्लेम आहे. हो. त्यांनी त्याला थोडंसं चालायला सांगितलं आणि मग सूत्र बराबर हल्ली. मग ते ताबडतोब काही तासाच्या आत त्याचा MRI झाला, अमुक तमुक झालं. मग आताचं डॉक्टर आपटे फॅमिली फ्रेंड होते. म्हणजे आईच्या बाबतीत जे झालं तसंच मुलाच्या बाबतीत बरोबर 22-25 वर्षांनी घडलं. हो बापरे. आणि मुलाचा ट्युमर हा मात्र जो डिटेक्ट झाला तो अतिशय सिरियस होता, म्हणजे आईपेक्षाही खूप सिरियस होता. डॉक्टर आपटे सरांनी त्याचं हेरिडिटरी आहे का वगैरे त्याचा शोध घेतला रितसर त्यांच्या ह्याच्याने. त्यावेळेला तरी ते नाही असं दिसलं, पण एनिवे त्या विषयात आपण जायला नको. थोडक्यात ती एक इलेक्टिव्ह इमर्जन्सी अशी ती होती त्यांच्यासाठी. पण 24 तासाच्या आत त्यांनी त्याची सर्जरी केली. म्हणजे त्यांचं सगळं शेड्यूल थोडंसं बाजूला डिस्टर्ब होऊन त्यांना ही सर्जरी करायला लागली. आणि तो त्यांच्या जवळजवळ 10 तासाच्या सर्जरी नंतर तो ICUत होता 4-5 दिवस आणि तिथून बाहेर आला आणि तो रिकव्हरी चांगली होती असं वाटलं आम्हाला. पण बरोबर 2 दिवसात ICUतनं बाहेर आल्याच्या पहिल्या 2 दिवसातच त्याला मेनिंजायटिस झाला. अरे बापरे. आणि तो होतो म्हणजे बऱ्याच अंशी इन्फेक्शन. म्हणजे मेनिंजायटिस म्हणजे मेंदूला येणारी सूज आणि त्या जे फ्लुइड असतं त्याच्यामध्ये इन्फेक्शन होतं. आणि एवढ्या मोठ्या सर्जरीमध्ये, कारण त्याचा ट्युमरचा आकार हा 5.5 सेंटीमीटर बाय 5.5 सेंटीमीटर बाय 6 सेंटीमीटर इतका मोठा ट्युमर होता. आणि मेंदूत हो एवढी जागा असते हे सुद्धा आपल्याला माहित नाही. हो एक्झॅक्टली. नाही, ती जागा ऍक्च्युली तो ट्युमर तयार करत जातो आणि कवटी मात्र तेवढीच राहते. त्यामुळे असं होतं की त्याचा मेड्युला ऑब्लॉंगेटा हा पूर्ण दाबला गेला होता. आणि मग ती जी लक्षणं एकदम जी आली ती त्यामुळे आली असं. तर एनिवे आपण पुढे जाऊ. तर तुमचा जो प्रश्न होता की ह्याच्या पुढचं कसं काय झालं, तर असं झालं की मग त्याची रिकव्हरी आणि मग आमचं दोघांचंही आयुष्य, मी आणि पत्नीने एवढंच ठरवलं की मी 1 वर्षभर मी काहीच नोकरी करू शकलो नाही, कारण लक्ष पुष्कळ द्यायला लागायचं. तो 2 महिने हॉस्पिटलमध्ये होता, मग घरी आला. मग आला तेव्हा तो त्याचं आयुष्य परावलंबी म्हणण्यापेक्षा तो नुकताच लहान मुलगा जसा चालायला लागतो तसा धरून धरून तो चालू शकत होता. म्हणजे त्याला बॅलन्स नव्हता अजून. तिथपासून सुरुवात करून मग पुढच्या 7-8 महिन्यामध्ये जिने आपले उतरण्यापर्यंत म्हणजे जवळजवळ 10 महिने या प्रकाराला गेले. त्याचे इतरही खूप प्रॉब्लेम असायचे. बरोबर. या सगळ्यातनं बाहेर पडून मग तो 1 वर्ष गेलं. 12वीमध्ये मग तो जायला लागला, क्लासला वगैरे जायला लागला. माझेही अनेक हेल्थ प्रॉब्लेम्स होते. माझ्या दोन्ही डोळ्यांची ऑपरेशन्स झाली, कॅटरॅक्टची वगैरे वगैरे. आणि मग माझा व्यवसाय मी केला सॉफ्टवेअर ट्रेनिंगचा आणि याचा. तर त्याच्यामध्ये 5-6 वर्ष बऱ्यापैकी मुंबईच्या याच्यामध्ये फारसे पैसे कधी मिळवले नाहीत. त्यामुळे असं खूप ओढाताणीचं आयुष्य होतं. सगळ्याच बाजूनी ओढाताणीचं आयुष्य होतं. हे सगळ्या होण्यापूर्वी मी एक साधारण 2005च्या शेवटापासून ते 2007च्या शेवटापर्यंत माझ्या कंपनीमध्ये मी त्या कालचं सत्यम, महिंद्रा सत्यम, त्याच्या थ्रू मी युरोपमध्ये होतो. आणि तिथे मी सायकलिंगला सुरुवात केली. आणि तेव्हाही मला पाठ दुखण्याचे आणि याचे काही काही प्रॉब्लेम होते, पण ते हळूहळू कमी झाले. मग पुण्यात आल्यानंतर मी 2007-08 नंतर मी फक्त सायकलच वापरायचो. मग सुमुखच्या या ऑपरेशन नंतर सुद्धा मी थोडं सायकलिंग वाढवलं. मग तरी सुद्धा फक्त देहूआळंदी इतपतच ते असायचं. ते शारीरिक तंदुरुस्ती राहावी एक्झॅक्टली त्यातला हेतू. आणि माझ्या लक्षात आलं की ह्याचा उपयोग होतोय. बरोबर. माझ्या स्वतःचं अनेक वेळा प्रोफेशनल आयुष्यामध्ये आलेलं अपयश, म्हणजे पैशाची ओढाताण आणि आपल्यामुळे कुटुंबाला पाहिजे तसा न्याय असं आपण देऊ शकत नाहीये याची मला एक हे होती, एक थोडीशी कायम असे अंगात म्हणजे मनामध्ये एक अशी हे असायची, सल होतीच. म्हणजे तर मग मी ठरवलं की आपण आपला फिटनेस हा असा असला पाहिजे. आणि असं असतं की ब्रेन ट्युमर ही अशी गोष्ट आहे की ती परत उद्भवू शकते. तर तेव्हा मी ठरवलं की ओके, याला काहीही किंवा घरातल्या कोणाला काहीही झालं तरी मी खंबीर पाहिजे, मला काहीही होता कामा नये. आणि हे एकमेव ध्येय मी माझ्यासाठी ठेवलं. त्याला अर्थातच बायकोचा जो क्रिएटिव्ह पुश होता तो सगळ्यात जास्त होता, कारण घरी ती सगळं बघत होती. आणि मी नोकरी जरी 1 वर्ष थांबवली पूर्ण, बाहेरच्या सगळ्या गोष्टी मी बघायचो, पण घरचं तीच सगळं करायची. आणि पण सुमुखचा जो कल ह्या एका विशिष्ट शास्त्राकडे जो तो तुमच्या कसा लक्षात आला आणि तो तुम्ही निर्णय कसा घेतला? तर त्याचं काय कसं झालं की त्याला सायन्सची खूप आवड होती, त्याला मॅथ्स हे आवडायचं. त्याच्यात त्यांनी जिनोमवर एक पुस्तक वाचलं होतं आणि त्यांनी मनोमन ठरवलं
की मी जिनोम सायंटिस्ट होणार. हा, आणि कौतुकास्पद आहे. म्हणजे तो जो आहे पहिल्यापासून, तो खरं सांगायचं तर त्याच्या आईनी खूप प्रचंड मोठे त्याच्यावर संस्कार केलेले आहेत पहिल्यापासून. आणि आश्चर्य वाटेल, भारतामध्ये फक्त एकमेव कॉलेज गरवारे कॉलेज होतं इतक्या वर्षापासून की तिथे इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी हा विषय होता. मग पुढे मास्टर्स कशात करायचं, तर त्यांनी ठरवलं मी ह्युमन जेनेटिक्समध्येच काम करणार. आता आश्चर्य वाटेल डॉक्टर रामदास की ह्युमन जेनेटिक्सचा विषय भारतामध्ये फक्त 4-5 ठिकाणी आहे जिथे मास्टर्स लेवलचं काम आहे. ताबडतोब आम्ही आमचं सगळं चंबूगोळा आवरलं आणि आम्ही ग्वाल्हेरला घर घेतलं. त्याचं कारण असं की ह्या सगळ्या ह्याच्यातनं तो पुढे त्याचं हे होत असताना त्याचे डाएट कंट्रोल आणि या सगळ्या गोष्टी हे आईच बघू शकते. आई बाबांच्या सहाय्याची गरज आहे. हा, आई विशेष, कारण ती अगदी म्हणजे बरं ह्या सगळ्या काटेकोरपणे करायची. हा, औषध योजनांमुळे त्याला काही युरिन स्टोन सारखे प्रॉब्लेम निर्माण झाले होते, कारण इतकी प्रचंड औषधं त्यांनी घेतली 2 वर्ष या सगळ्या याच्यातनं बाहेर पडण्यासाठी. हा, तर थोडक्यात सांगायचं काय की मग तिथे मास्टर्स केलं. त्याच्यासाठी तुम्ही ग्वाल्हेरला घर शिफ्ट केलं. पण हा सगळा जो आपण काय म्हणू धाकाधाकीचा जो प्रवास आहे, त्याच दरम्यान तुझं सायकलिंग ही सुरू. हो, ते असं झालं की आता आपण सायकलिंगकडे जर आलो तर मी जे म्हटलं की 2010चा जो एक प्रचंड मोठा इम्पॅक्ट आमच्या घरावर झाला, घरावर अशासाठी की सगळ्यांवरच झाला तो, म्हणजे आम्ही सगळेच, मी आणि पत्नी आणि मुलगा विशेष. तर ह्या सायकलिंगच्या याच्या असं झालं की आपण आपली तब्येत खणखणीत राहिलीच पाहिजे. मला या बाबतीमध्ये मी स्वतःला असं सांगायचो, नो एक्सक्युजेस हिअर. म्हणून मग मी हळूहळू सायकलिंग वाढत नेलं, त्याचा मला उपयोग वाटायला लागला. आणि मग मी जसं मग 2015 साली आम्ही ग्वाल्हेरला गेलो, मग मी चक्क एक सायकल येऊन ग्वाल्हेरला ठेवली आणि मग तिथून मी जिथंच काही जाता येईल, म्हणजे अगदी चंबलच्या खोऱ्यापर्यंत तिथल्या अनेक सुरस चमत्कारी हाके होती मी आपल्या चहाच्या ह्याच्यामध्ये सांगितले आहेत. पण तिथली जी बटेश्वर टेम्पल्स म्हणून 8व्या शतकातली म्हणून जैन टेम्पल्स प्रसिद्ध आहेत की जिथे डाकूंचाच पूर्ण अड्डा असायचा. आणि अगदी अलीकडे ती 2005, 6 का 10 नंतर ती आपल्या शेवटचा ते डाकू एक्सटिंग्विश झाल्यानंतर ती आपल्या लोकांना मिळाली. तर अशा अनेक गोष्टी मग मी पालथ्या घालायला सुरुवात केली. बरोबर. आणि त्या सायकलवरनं मग तू मनाली लेहचा पण प्रवास केला. तर आणि मला त्याच्यात विशेष असं वाटतं की आजकाल असं झालंय की सायकल चालवणारे भरपूर आहेत, पण त्या सायकल चालवणाऱ्यासाठीच्या अटीच खूप झाल्या आहेत. मग ती मला सायकल अशीच पाहिजे, बरोबर, मला ते सामान हेच पाहिजे, बरोबर, मला मागा लावायच्या थैल्या अशाच पाहिजे, बरोबर. तर हे सगळं टाळून तू करतोस. तर त्याच्याविषयी काहीतरी सांग, कारण सायकल चालवणारे भरपूर आहेत आपल्या. बरोबर. आणि अगदी मुद्दा छान म्हणजे ज्याला हल्ली मिनिमलिस्ट, बरोबर, तर ती पण फॅशन झाली, पण ते तू तत्व म्हणून करतो. अगदी. किंवा मॅनेजरियल भाषेमध्ये लेस इज मोर, फार लेस इज मोर वर पुस्तकं आहेत आता. आजोबा आणि आजी हे पूर्ण मिनिमलिस्ट ह्याच्यामध्ये राहिले, म्हणजे त्यांनी कधीही नोकरी केली नाही. म्हणजे नूतन मराठी प्रशालेमध्ये हे BA ऑनर्स होते त्या काळचे. पण ग्रामसुधार योजना ही 1917 साली आजोबांनी त्यांची जी काही एक योजना कागदावर तयार केली ती लोकमान्यांना सादर केली आणि लोकमान्यांना आवडली. तर लोकमान्य एवढंच म्हणले त्यांना, असं त्यांनी त्यांच्या लेखात आणि पुस्तक आईनी पुढे केलं आमच्या, की पण हे सगळं करणार कोण? तेव्हा ते लोकमान्यांच्या पाया पडले आणि म्हणले हे ठकार करणार, असं म्हणून त्यांचा आशीर्वाद घेऊन ते आले. म्हणजे ते जे संस्कार जीन्स मध्ये आपण म्हणतो, बरोबर, तर ते मिनिमलिस्ट आहे ना. तर माझं पहिल्यापासून असंच आहे, मला कधीही भपकेबाजी आमच्या घरात कधीच नव्हती. परंतु आजूबाजूचे काही नातेवाईक, श्रीमंत मित्रमंडळी, मला कधीच त्या भपक्याविषयी आकर्षणही वाटलं नाही, किंवा असं आपण हुरळून जातो बऱ्याच वेळा, मला कधी वाटलंच नाही. किंबहुना मला असं दूरच जावं असं वाटायचं की नको, हे नाहीये. आणि आता मी आजोबांना बघितलं पण नाही, पण हे होतं, म्हणजे हा नक्कीच एक वारसा असणार असं म्हणायला हरकत नाही. तर मी जेव्हा सायकलिंग सुरू केलं तर जो परफेक्ट मुद्दा तुम्ही मांडलात की हल्लीच असं झालेलं आहे, म्हणजे हल्ली म्हणायला मी सुद्धा तसं सायकलिंग उशिराच सुरू केलं. म्हणजे मी युरोपमध्ये असताना 42व्या वर्षी सायकल पुन्हा हातात धरली. परत आल्यानंतर मी ठरवलं की ती सुद्धा साधीच सायकल, मी गिअरची सायकल सुद्धा त्यातल्या त्यात साधी असलेली गिअरची पण घेतली नव्हती. 2008 ते 2015 पर्यंत मी शाळकरी ₹1
3,000 मुलाची सायकल घेतली तेव्हा 3,500 रुपयाला घेतली आणि मी ती घेऊन देवला गेलो होतो. आणि त्यानंतर माझ्या स्वतःसाठी एक साधी सायकल घेतली, कारण मुलगाही रागवायचा, म्हणजे माझी सायकल तू ताबडतोब आता तू तुझी घे म्हणून वेगळी. मग मी माझी सायकल घेतली. मग ती एकदा कीर्तनाला गेलो तेव्हा भरतनाट्याच्या बाहेरनं ती नवीन सायकल चोरीला गेली वगैरे. पण मी साधीच सायकल वापरली, कारण मी म्हटलं कशाला गिअरची सायकल, 10,000 रुपये कशासाठी. आणि मग मी जेव्हा ती साधी सायकल घेऊन जेव्हा पसरणी घाट चढलो, अरे वा, आणि 40% पसरणी घाट आम्ही चालतच चढलो, हातात ढकलत. हा, कारण तेवढं नव्हती शक्यच माझी नाही, ताकद. नाही, आणि शक्यच भर नाही. पावसात गेलो होतो. हो. त्या दिवशी मी ठरवलं की आपण आता गिअरच्या सायकलचा एक प्रयोग करायचा, असं म्हणून घाबरत मी एक 10-12 हजार रुपये घेऊन गेलो आणि 11,000 रुपयाची एक साधी सायकल आणली. गिअरची साधी सायकल त्यातल्या त्यात कमी यायची. आणि मग मी प्रयोग सुरू केले. पण मी एक मनाशी पक्क ठरवलं होतं, एक असं पक्क ठरवलं की आपण फक्त सायकलिंग करतो असं व्हायला नाही पाहिजे. मग ह्याच्यातनं आता मी काहीतरी संदेश द्यायला पाहिजे लोकांना. मग मी असं ठरवलं की आता मी कॉर्पोरेटमध्ये बरंच काम केलं शेवटची काही वर्ष, म्हणजे जी आता टेक महिंद्रात गेली, महिंद्रा सत्यम किंवा त्या कालची सत्यम कम्प्युटर, ही शेवटची माझी मोठी कंपनी, ज्या मोठ्या कंपनीत मी काम केलं. तर त्यामुळे कॉर्पोरेट जगताशी माझा अगदी 5 स्टार काय 7 स्टार संबंध युरोपमध्ये सुद्धा 2 वर्षाच्या काळामध्ये आलेला होता. पण मला त्याचंही फार आकर्षण कधीच नव्हतं. आणि युरोपमध्ये मी गिअरची सायकल वापरली होती स्वतः. पण सांगायची गोष्ट अशी की कमीत कमी साधनांनी हा जास्तीत जास्त येस, मी 2 ज्याला कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणतात, CSR, तसा मी स्वतःचा एक पर्सनल CSR तयार केला. तो काय, तर मी साध्यात साध्या पद्धतीने सायकलिंग करून इतर लोकांना त्याचा आनंद कसा घेता येतो, किंवा तुमचा मानसिक स्ट्रेस कसा कमी होतो, तुमच्या शारीरिक असलेल्या अनेक गोष्टी कशा कमी होतात, हे जे मी माझ्यावर स्वतःवर प्रयोग केले होते. मी स्वतः ब्रीदिंग डेव्हलप केलं. म्हणजे याला आपण एक पथदर्शी, एक्झॅक्टली पथदर्शी असा तो प्रयोग आहे. आणि मला असं वाटलं की आपण फक्त सायकलिंग केलं, आज 20 किलोमीटर गेलो, परवा 50 केलं, परवा 100, तर मी किलोमीटरवर भर कधी ठेवला नाही. लहानपणापासून मी कोलथरेवरनं मी बसनेच आलोय किंवा गेलोय, पण मी सायकलवर गेलो नाही. मी कुठेतरी, लोक अरुणाचलला जातात, तिथं तुम्ही गेलेला आहात, तो जो एक आनंद असतो, की मी आळंदीला पूर्वी PMTने गेलेलो असेल, पण मी आता सायकलने गेलो, तर हा जो आनंद आहे ना, हा फार मोठा आहे आणि हा स्फूर्तीदायक असतो. म्हणून मी असं ठरवलं. आणि मग मी थोडेसे लेख लिहिले. मग मी एक हळूहळू जे फोटो मोबाईलवर काढायचो त्याचं मग युट्यूबवर क्लिप्स करायला सुरुवात केली. आणि त्याच्यात एवढंच लिहायचो की हा छोट्या छोट्या क्षणातनं मिळणारा आनंद आहे मित्रांनो, हा तुम्ही सुद्धा मिळवू शकता. मी काही फार मोठा माणूस नाहीये. मी आपलं सायकलिंग डेव्हलप केलं आणि मी जे केलं ते तुम्हालाही करता येईल. तुम्ही एवढंच करायचं की रोज किमान 1 ते 2 किलोमीटर सायकल चालवा. सगळ्या होम डिलिव्हरीज बंद करा. दूध, फळे, भाजीपाल्यापासून. आणि ह्याच्यावर पहिला लेख लिहिला. बरोबर. तो बराच उशिरा छापला कोणी, आणि तो इंग्रजीत लिहिल्यावर मग तो छापला. मराठी कुठल्याही वृत्तपत्रांनी तो छापला नाही, कारण त्या काळात अजून एवढं सायकलिंग फार ह्याच्यात गेलेलं नव्हतं. पण मी एवढाच संदेश दिला की तुम्ही सायकलिंग म्हणून सायकलिंग कशाला विचार करताय. आणि तेव्हा माझ्या एक लक्षात आली की काही मंडळी ज्यांच्याकडे पैसे आहेत, म्हणजे पैसे असण्याची माझं काही हे नाहीये, पैसे असावेत, ती साधनं शुचित्व पाहिजेच, पण मग त्याचा सतत दाखवणं, एक दर्शन, शो ऑफ. आणि मग ते विशिष्ट कपडे, मी आतापर्यंत कधीही कुठलेही विशिष्ट कपडे सुद्धा सायकलिंगसाठी घेतले नाहीत. म्हणजे तुम्ही पॅनियर बॅगचा वगैरे उल्लेख केला, ते मी घेतलं नाही. तर हा एक हे घेतला. पुढे जेव्हा मी मुलगा त्याचं MSc करून आम्ही पुण्यात परत आलो, मग त्यांनी PhDच्या ऑल इंडिया परीक्षा दिल्या. तिथे बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स, बिट्स पिलानी, म्हणजे IITच्याही वरचं समजतात, त्या बिट्स पिलानीच्या परीक्षेमध्ये तो ऑल इंडिया फार वरच्या रँकवर होता आणि इंटरव्ह्यूमध्ये तो दुसरा आला, कारण त्यांचा इंटरव्ह्यू हा जास्त स्ट्रॉंग असतो. मी त्याला म्हटलं की आईज क्लोज्ड, कारण त्याला आणखीनही 2 ठिकाणी मिळाली, VIT वेल्लोरला सुद्धा मिळालेली होती. पण बिट्स पिलानी ह्याचं जे जगभर जी त्याची एक हे आहे, आणि प्युअर सायन्सच नाही. माझ्या वडिलांनी ज्या काळात कॉम्प्युटर नव्हते, कार्ड पंचिंग करायचे कुठे, TIFR मध्ये जाऊन, कार्ड पंचिंगच्या कॉम्प्युटरवर जाऊन माझ्या वडिलांनी मॅथमॅटिकल मॉडेल्स तयार केलेली होती, डॅम, स्पिलवेज आणि रिव्हरबेडची. पण त्याचा कोणी दखल सुद्धा घेतलेली फारशी नव्हती त्या काळामध्ये. की अर्थातच मग आम्ही पिलांनी सायकलिंगवर PhD सुरू केला. आणि मग एक सायकल दिल्ली, मग एक सायकल म्हणजे दिल्लीच्याच लेवलवर पिलानी आहे. पिलानी बऱ्याच लोकांना माहिती नसतं म्हणून सांगतो. पिलानी हे जयपूरच्या उत्तरेला 250 किलोमीटर आहे. म्हणजे दिल्लीवर आपण नकाशावर जर एक आडवी फुटपट्टी ठेवली तर दिल्लीपासून एक 250 किलोमीटर पश्चिमेकडे. पण राजस्थान राज्याच्या
अगदी. एकदम उत्तर पूर्व साईडला आहे. म्हणजे हरियाणा बॉर्डर आम्हाला अगदीच 25 जवळ, किलोमीटर आहे. अगदीच जवळ. मग झालं. मग आज उठले कुठे दिल्लीला जाऊन आले, आज उठले कुठे एकदा चंदीगडला गेले आणि मग मी ठरवलं आणि हे सगळं सोलो. बरोबर. कारण त्याचं कारण असं होतं की मी कुठेतरी शबनम बॅगमध्ये काहीतरी टाकून जायचो. म्हणजे लोकांनी जरा विचित्रच वाटायचं ना की हे असलं काहीतरी कुठलं तरी बॅग लाव. मला लोक म्हणायचे की एवढं तुम्ही सायकलिंगला जाता, मग धड बॅग तरी लाव. म्हटलं नाही, सामान्यातलं सामान्य व्यक्तीला सुद्धा माझं परवडलं हे पाहिजे. रूप बघून असं वाटलं पाहिजे की अरे मी पण हे करू आपल्याला शकतो. कसं करू शकतो. कारण हल्ली काय होतं डॉक्टर रामदास, तुम्ही बघितलं असेल, तुम्ही जो एक मुद्दा मांडलात तसं होतं. मला बऱ्याच लोकांनी नंतर सांगितलं हो आम्हाला पण वाटतं बरं का, हम्म. पण सायकल घ्यायला गेलं की दुकानदारही 15-20 हजारच्या खालची सायकलच दाखवत नाही. आता 15 पण नाही, आता 25च. आता तर आणखीन पॅन्डेमिक नंतर आता जी 25ला मिळायची ती आता 35 आणि 40 झालेली आहे. तर यामुळे ना लोक बिचकतात. नवीन माणसं सायकलिंग, त्यांना असं वाटतं की सायकलिंग हा आता फक्त श्रीमंतांचा खेळ झालेला आहे. बरं, एकीकडे मग काय होतं की याच्या स्पर्धात्मक गोष्टी आहेत. म्हणजे थोडं सोशल मीडियाचं जर आपण बघितलं तर त्याची एक अत्यंत निगेटिव्ह बाजू अशी आहे की सर्व मंडळी फक्त मी हे केलं, मी ही स्पर्धा ईर्ष्या जिंकली. ईर्ष्या. हा, आणि किती किलोमीटर किती वेळात केले. मला खूप लोक विचारतात मग तुम्हाला वेळ किती लागला. म्हटलं हे बघा, मी अमुक किलोमीटर किती वेळात गेलो याच्याशी माझा संबंध नसतो, पण मी बीट्स पिलानीला उठून ठरवून एक दिवस बायकोच्या बऱ्याचशा शिव्या खाऊन, आणि बरोबर होत्या, म्हणजे तिचं कन्सर्नचे पहिल्यापासून बरोबर होते, पण मी ठरवलं की आपण आता मनाली पर्यंत काय लेहपर्यंत जायचं. मी एकूण 6 रात्री प्रवास केला, 5 रात्री आणि 6 दिवस असा माझा सुमारे 750-700 किलोमीटरचा प्रवास. पहिली ती माझी मोठी सफर. अशी साधेपणे, म्हणजे शबनम बॅग अडकवल्या आहेत, सायकलचा पंप आणि पंक्चर किट फक्त बरोबर आहे, असा तो प्रवास होता. एकही पाण्याची बाटली विकत घेतली नाही. 2 रात्री मी गुरुद्वारामध्ये झोपलो, पण गुरुद्वारात झोपायला मिळतं म्हणून झोपलो नाही, तर मला आपल्या सर्व मंदिर सिस्टीममध्ये मला गुरुद्वारा हा सगळ्यात जास्त भावतो. तर असं सगळं मी केलं आणि मग मी त्याच्यावरही लेख लिहिले. आणि म्हणजे हे मी सगळ्यांना सांगू इच्छितो की सायकलिंग हा श्रीमंतांचा खेळ एका बाजूला आहे, परंतु मी एक उदाहरण देऊ इच्छितो की सांगलीचे परांजपे काका आहेत आणि असे अनेक काका लोक आहेत. सांगलीचे परांजपे काका हे त्या तुमचा जो अखिल भारतीय जो म्हणजे संघाचीच एक ब्रँच आहे, ती मी आता त्याचं नाव विसरतोय, ज्येष्ठ नागरिक संघाचे ते अनेक वर्ष अध्यक्ष होते. बरोबर. आणि ती व्यक्ती परांजपे काका ह्याहीपेक्षा साध्या पद्धतीने, म्हणजे साधी सायकल सायकल वापरून घेऊन सगळ्या भारतभर फिरतात. संपूर्ण सांगली ते नेपाळ त्यांनी हो. 3 वेळेला केलेला आहे. आणि वय वर्ष 75. हा, नाही, आणि 82व्या वर्षी हो. ते डोंबिवलीच्या आणि ठाण्याच्या सायकल मित्र संमेलनाला हो. ते सांगली सांगलीहून ते सायकल. डोंबिवली, सांगली असे आलेले आहेत. म्हणजे असे आदर्श आहेत. आज आपल्यासोबत आनंद ठकार गप्पा मारायला आले होते. त्यांच्या स्वभावाच्या विविध पैलू आपण सगळ्यांनी ऐकलेत. मला वाटतं प्रतिकूल परिस्थितीमध्ये माणूस आपल्या जीवनामध्ये आनंद कसा मिळवू शकतो याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आपले आनंद ठकार आहेत. मी त्यांना रामराम मंडळी तर्फे धन्यवाद देतो आणि त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर रामदास सर, तुम्ही मला या ठिकाणी आमंत्रित केलात आणि इतका छान हा श्राव्य संवाद तुम्ही घडवलात. तुमचे आधीचे 10 पण मी ऐकलेले आहेत, पण मला असं वाटलं नाही की आपल्यालाही, म्हणजे तुम्ही म्हणला मेरा होता नंबर कब आएगा. हा, पण तो तुम्ही खरं म्हणजे 2 वर्षापासून तुम्ही मला म्हणतायत, पण ह्या सगळ्या पॅन्डेमिकमध्ये ते जमलं नाही. तेव्हा पुन्हा पुन्हा धन्यवाद या धन्यवाद. स्टुडिओच्या तुमच्या कलिगचे. आणि एक मला सगळ्यांना सांगावंसं वाटतं तुमच्या ह्या सगळ्या क्रिएटिव्ह प्रयोगाबद्दल की तुम्ही अत्यंत प्रोफेशनल पद्धतीने, म्हणजे तुम्ही स्वतः हे इन्व्हेस्ट करता याच्यासाठी, पण अतिशय प्रोफेशनल पद्धतीने तुम्ही हे करून तुम्ही ही जी काही नवीन आपण कुठली माध्यमं सांगितली ती आपण सांगावी इथे की. हा, आपला हा जो पॉडकास्ट आहे हा. तो स्पॉटिफायवर उपलब्ध आहे, हा. नंतर अँकरवर आहे, हा. गुगल पॉडकास्टवर आहे ओके. आणि स्टोरीटेलवर आहे. हा, असं आणि स्टोरीटेलच्या मेंबर्सना फक्त ऐकता येईल, परंतु इतर जे 3 तुम्ही सांगितले ते मोफत आहे. स्पॉटिफाय आणि अँकर आणि पॉडकास्ट. गुगल पॉडकास्ट, त्या ठिकाणी तो युट्यूब सारखाच तो मोफत आहे. युट्यूब हे फक्त तुम्ही म्हणलात तसं हे फक्त व्हिडिओचं दृकश्राव्य चॅनल आहे, पण तुमचं जे आहे ही सगळी फक्त ऑडिओ श्राव्य. आहे. बरोबर. तेव्हा पुन्हा आपल्याला सुद्धा धन्यवाद. धन्यवाद.